हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवणार आहे आपली वाटाणा कचोरी. तर आपण हिरवा मटार घेतलेला आहे, एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, मी काड्यांसकट घेतलेली आहे आणि 1 कप वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हा आपण मिक्सरच्या जारला लावून घेतोय. यातच घेणार आहोत 2 हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत. आता हे मिक्सरच्या जारला लावून आपण भरड करून घेणार आहोत. जास्त फाईन पेस्ट करायची नाही, भरड करणार आहोत. तर अशा प्रकारे मी वाटाणा पिसून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फाईन भरड करून घेतलेली आहे. आता आपण पुढची तयारी करत आहोत. त्यासाठी मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरे, पाव चमचा आपण हळद पावडर घेतोय, यात घालणार आहोत चवीनुसार मीठ, ओवा घालणार आहोत 1 चमचा ओवा घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तेल, आपण हे मिक्स करून घेऊया. हे चांगले मिक्स करून घेतले. आता हे आपण जे वाटाण्याचं बॅटर आहे ते घालून घेणार आहोत. मिक्स करूया. आता यातच आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे, नाहीतर आपलं बॅटर ढिलं पडेल आणि आपल्याला कचोरी बनवण्यासाठी दिक्कत येईल. तर यासाठी आपल्याला थोडेसेच पाणी घालायचे आहे आणि आपल्याला घट्ट सॉफ्ट डो तयार करायचा आहे. आपण कणिक चपातीसाठी जे कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट आपल्याला हवा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मळले गेले पाहिजे. आणि आता याला आपण थोडेसे हाताला तेल लावून याला सॉफ्ट करून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले पीठ तयार झालेले आहे, घट्ट आहे. अशा प्रकारचेच आपल्याला पीठ हवे आहे. आता हे आपण झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया.
तर बघा तर फ्रेंड्स, आता आपण पुढची तयारी करत आहोत. मी 1 चमचा तेल घालत आहे. पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आहे. यातच आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे चांगले फुलून घेऊया. यातच घालणार आहोत हे 1 चमचा 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं मी ग्रेट करून घेतलेली आहे, हे घालत आहे. मिक्स करून घेऊया. यात घालणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स, मिक्स करूया. आता आपला बटाटे 4 मी मोठे मीडियम साईजचे बटाटे ग्रेट करून घेतलेले आहे, हे घालून घेऊया. आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. हे बटाटे आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आपला मसाला लसूण, आले, जिरे आणि चिली फ्लेक्स यामध्ये मिक्स होतील अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतोय. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा धने पावडर, 1 पाव चमचा जिरे पावडर, कारण आपण फोडणी पण घातलेली आहे. आता यामध्ये घालणार आहोत कसुरी मेथी. कसुरी मेथी आपण 1 चमचा घेतलेली आहे, हाताने क्रश करून घालूया. मिक्स करूया. आता फ्लेवरसाठी आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा चाट मसाला, तुम्ही आमसूल पावडरही घालू शकता. आता यामध्ये घालणार आहोत काश्मीरी लाल तिखट, थोडेसेच घालायचे आहे. आता मिक्स करून घेऊया. सर्व बॅटर आपले स्मूथ होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. सर्व मसाले एकत्र होतील अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये लास्टला आपले इन्ग्रेडियंट जाणार आहे मीठ. चवीनुसार मीठ घेणार आहोत. आता मिक्स करूया. अशा प्रकारे आपले बॅटर तयार झालेले आहे. अशा प्रकारे आपल्याला शेकायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे शेकले म्हणजे ते त्यातले मॉइश्चर कमी होईल. आता आपल्याला घालायचे आहे 1 चमचा डाळीचं पीठ. 1 छोटा चमचा घालायचा आहे. अशा प्रकारे मी फोडणी देताना घालायचे होते पण मी विसरले, त्यामुळे ते राहून गेले. आता हे चांगले आपण भाजूया एक साईडला. अशा प्रकारे ते विरघळले आहे डाळीचं पीठ. आता मिक्स करूया बटाट्यामध्ये.
की आपले बटाट्यातले मॉइश्चर कमी होण्यासाठी आपल्याला डाळीचे पीठ घालायचे असते. मी विसरल्यामुळे ते लास्टला घातलेले आहे. अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मिक्स झालेले आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आता हे काढून घेऊया. गॅसची फ्लेम बंद करूया आणि काढून घेऊया. बघू शकता आपण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया. थंड झाल्यावर आपण पुढची तयारी करूया. अशा प्रकारे थंड होण्यासाठी ठेवलेले आहे. थंड करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंडे झालेले आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. हाताला हलकेसे तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचे छोटेसे गोळे तयार करून घेते. सर्व बॅटरचे गोळे तयार करून घेऊया. अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर चांगले तयार झालेले आहे. आता आपण याला जरा हलकासे तेलाचा हात लावून घेऊया. अशा प्रकारे आता यातला छोटासा पोर्शन घेऊया. बघू शकता आपण मी त्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे, लिंबा एवढा घेतलेला आहे. अशा प्रकारचा मी एक बॉल तयार करून घेतलेला आहे. आता याला आपण थोडेसे प्रेस करूया आणि याची पारी तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण एक पारी तयार करून घेतलेली आहे. यात आपल्याला एक गोळा घालायचा आहे आणि गोळा हाताने दाबत दाबत आपल्याला हे बॅटर वर घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपण अशा प्रकारे कचोरी बंद करून घेऊया. संपूर्ण बंद होईल अशा प्रकारे आपल्याला बंद करायचं आहे आणि छोटासा पोर्शन निघेल तो काढून घ्यायचा आहे. गोल हाताने करायचा आहे आणि हलकासा दाबायचा आहे. अशा प्रकारे आपण कचोरीचा आकार देऊयात. बघू शकता आपण अशा प्रकारे मी कचोरी तयार केलेली आहे. आणखीन एक दाखवते. अशा प्रकारे आपण एक गोल घेतलेला आहे. गोल हलकासा दाबायचा आहे आणि याला पारी तयार करायची आहे आणि यामध्ये एक छोटासा गोळा ठेवायचा आहे बटाट्याचा आणि बॅटर हाताने दाबत दाबत आपल्याला याचे तोंड बंद करायचे आहे. गोल करायचा आहे आणि हलकासा दाबायचा आहे. अशा प्रकारे कचोरीचा आकार द्यायचा आहे. बघू शकता आपण आपली छानशी कचोरी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपल्या एका बॅचच्या कचोऱ्या तयार झालेल्या आहे. तेल हलकेसे गरम आहे. आता यामध्ये आपल्याला एक एक कचोरी करून अशी घालायची आहे की आपल्याला हाय फ्लेमवर तळायचे नाही, नाहीतर ते क्रिस्पी होणार नाही. अशा प्रकारे आपण कचोरी घालून घेतोय. याला आता चमचा किंवा
काही हात लावायचा नाही अशा प्रकारच्या कचोऱ्या घालून घेतलेल्या आहेत। आता ह्या जोपर्यंत वर तरंगत नाही तोपर्यंत याला चम्मच लावायचा नाही। आता अशाच प्रकारे मी ते तळत आहे तोपर्यंत बाकीच्या कचोऱ्या तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपल्या कचोऱ्या तरंगू लागलेल्या आहेत। आता मी उलटावते अशा प्रकारे। बघू शकता आपण अशा प्रकारे उलटवलेल्या आहेत। आता आपण असेल त्या जागेमध्ये मी एक कचोरी घातलेली आहे। आता हे तळून घेऊयात। 1-2 मिनिट आपण लो फ्लेमवर ठेवूया आणि मग गॅस मोठा करून तळून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, आपल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत। आता आपण याला काढूया। बघू शकता आपण अशा प्रकारची छानशी आपली कचोरी तयार झालेली आहे। आता काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे। अशा प्रकारे काढून घेतलेले आहे। आता हिलाही उलटवूया आणि बाकीच्या दुसऱ्या बॅचच्याही तळून घेऊया। बघू शकता फ्रेंड्स, अशा प्रकारे मी दुसऱ्या बॅचचे घालून घेतलेले आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कचोरी तयार झालेली आहे। मोठी माणसे हिला हिरव्या मिरचीसोबत खातात, लहान मुले ग्रीन चटणी आणि पुदिना चटणी आणि ही इमली चटणी बरोबर खातात। तर अशा प्रकारची मी कचोरी बनवलेली आहे। जवळून दाखवते। खूप सुंदरशी आणि पौष्टिक अशी गव्हाच्या पिठापासून, वाटाणा आणि बटाट्यापासून आपली कचोरी बनलेली आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। छानशा कमेंटा लिहा। अशा प्रकारची मी कचोरी बनवलेली आहे। हेल्दी आहे, टेस्टी आहे। अशा प्रकारची कचोरी तुम्हीही बनवा। तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।